चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात अशी सुंदर या गुलाबाच्या फुलांनी आणि मोरपिसांनी कर. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आशूस लाईफस्टाईलमध्ये. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे निघाली आहे. इथे आम्ही बघत होतो ऑटो रिक्षाची वाट. आणि अ, आज आपण आलेलो आहोत संभाजीनगर नगर येथील खाटूश्याम मंदिरात. एकदम शांत आणि भक्तिमय असं पॉझिटिव्ह वेब्सने भरलेलं ठिकाण. इथे जाणार आहोत आपण आज. आम्ही इथे एक पाण्याचा जार भरून घेतला आणि बघतो तर समोर काय झाले. इथे आमचा एका ऑटोला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तर ते भैया ते दुरुस्त करत होते. मग शेवटी ते दुरुस्त केलं. तोपर्यंत इथं आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि परत आम्ही निघालो आपल्या मंदिराकडे. चला तर मग आता इथे बघू शकता तुम्ही, आम्ही निघालो आहोत, ॲटोमध्ये बसलेलो आहोत. गप्पा वगैरे सुरू आहे सगळ्यांच्या. आणि बघतोय कधी येते ती मंदिराची आतुरता. आणि बघू शकता तुम्ही इथे बघा, असे इथे ते अजून असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहे. अजून एक दीड महिना पण नाही झाला, जास्तीत जास्त 2 महिने झाले असतील. पण आता पण एवढी गर्दी सुरू आहे ना, येणाऱ्याची जाणाऱ्याची. आणि मग इथे आम्ही ह्या बाबासमोर जवळ एक म्हणजे नारळ वगैरे, इथे मोरपीस वगैरे घेतला. हे आम्हाला माहिती नव्हते की मोरपीस वगैरे हे घेतात म्हणून. मग आम्ही त्या बाबांनीच सांगितलं, इथे घेतलंय. इथे बघू शकता मुलं म्हणत होते, मम्मा आम्हाला चाऊमिन घ्यायचं खायचं. मग इथे मी असे 2 मोरपीस घेतले. हे सामान घेतलेलं आहे पूजेचं. आणि आम्ही इथे निघतो. बघा तुम्ही किती छान असा डोंगर वगैरे आहे. खूप छान असं वाटतंय. आणि इथे माझ्या मुलांना असे बाबा आले होते आणि ते म्हणे गंध लावत होते. म्हटलं ठीक आहे, लावून द्या बाबा गंध. आणि ते मस्तपैकी असे ते बाबा मुलांना गंध लावत होते. आणि इथे मंदिराच्या गर्भगृहात एका क्षणी आणि मंदिराच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकताच श्यामबाबाच्या कृपेचा तो दिव्य अनुभव जाणवतो. आणि वाहनांचा आवाज, सुगंधी हवा आणि भक्तीची ओढ, सगळं काही मनाला सुखकारक. आणि आता इथे फायनली आम्ही मंदिरासमोर आलेलो आहोत. आणि बघा सगळेजण, आम्ही सगळ्यांना म्हणत होते हॅलो हाय करा म्हणून. सगळ्याजणी हॅलो हाय करत होत्या. प्रत्येकाला प्रत्येकाची उत्सुकता असते. ते बघू शकता तुम्ही किती छान असे सगळ्या साईडने डोंगर आहे. आणि हे वातावरणच खूप छान आहे. थोडं ऊन होतं पण एवढं काही वाटलं नाही. मग इथे आम्ही सामान घेतलेलं गुलाबाचं फूल आणि मोरपीस आणि तुमचं फुल अत्तर आणि एक छोटा कागद घेतला होता. आणि त्यावरती आपली इच्छा लिहायची होती आणि ती तिथे ठेवायची होती. चला तर आम्ही सगळ्यांनी तसं केलं आणि चला म्हटलं आपण करूया. आणि बघू शकता तुम्ही, हे वातावरणच बघा किती छान वातावरण आहे ते मंदिरासमोरचं. इथं मंदिराजवळचा परिसर स्वच्छ, शांत आणि खूप छान होतं सगळीकडे. मस्त. एवढे कमी दिवस आहे तरी पण त्यांनी मस्तपैकी असं नियोजन केलेलं होतं. इथे छान अशी बघा तुम्ही गर्दी, बघा तुम्ही, ही भरपूर गर्दी अशी होती. सर्वजण आपले. आणि इथे मग आम्ही दर्शनाला वगैरे लागलो लाईनमध्ये. इथे बघू शकता तुम्ही खाटूश्याम बाबाची सुंदर अशी मूर्ती आणि भक्तिभावाने एक नवीन ऊर्जा देणारी अशी ही मूर्ती होती. श्यामबाबा तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो. आणि तुम्ही बघू ईश्वरचरणी प्रार्थना. नारळ वगैरे, फूल वगैरे ठेवून आपली इच्छा वगैरे इथे ठेवलेले आहे. आणि इथे बघू शकता मोरपीस वगैरे असे म्हणजे पूजा वगैरे करत आहेत भैया. ते बघू शकता किती सुंदर असं हे वातावरणच बघा तुम्ही. आणि एवढं भारी वाटतंय ना, खूपच भारी वाटतंय. म्हणजे एवढं प्रसन्न वाटतंय इथे, एकदम भक्ती असं शांत होतं. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातील पहिले खाटूश्याम मंदिर उभारले जात आहे. हे राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी मंदिराचे स्वरूप आहे. हे मंदिर संभाजीनगरमधील मयूर पार्कजवळ असून बाबाच्या दर्शनासाठी भावी भक्तांची फार मोठी अशी प्रचंड गर्दी सुरू आहे. बघू शकता इथे आम्ही थोडे फोटोज वगैरे काढून घेत होतो आणि मुलं इथे खेळत होती. बघा तुम्ही वातावरणच बघू शकता तुम्ही ते वातावरण. प्रत्येकजण इथे असा धागा बांधत होतं आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी.
आम्ही इथे फोटोज वगैरे असे काढलेले आहे. सर्व आम्ही फ्रेंड सर्कल आलेलो होतो आणि परत आम्ही रिटर्न निघालो. रिटर्न आम्ही आमच्यासोबत आमचे टिफिन आणले होते, म्हणजे घरूनच तयार बनवून आणले होते टिफिन. मग म्हटलं चला आता आपण इथे जेवण करून घेऊया. भूक लागली होती खूप आम्हाला. मग आम्ही जेवायला निघालो आणि असंच मग एका झाडाखाली बसायचं होतं. आम्ही सावली बघत होतो. तर बघा तुम्ही असे डोंगर, आजूबाजूने सर्व साईडनी डोंगरच डोंगर आहे. आणि मग इथं आम्ही असं सुंदर अशी हे केलेलं आहे. एका झाडाची दाट सावली बघून आम्ही सगळ्याजणी अशा इथे बसलेलो आहे. सर्वांनी आपापल्या टिफिन बॅग घेतल्या होत्या आणि सगळ्याजणी अशा आम्ही गोल राऊंड करून बसलेलो आहे. बघू शकता इथं आम्ही सगळे पासिंग थ्रू पासिंग असा गेम खेळत होतो. म्हणजेच आपले टिफिन एकमेकींना पास करत होतो भाजीसाठी. बघू शकता तुम्ही इथे छानपैकी आम्ही असे जेवण वगैरे केले. मस्तपैकी असे छान असे जेवण वगैरे केलेले आहे. भारी असं बघू शकता तुम्ही ते छानपैकी असं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही इथे मस्त हे करत होतो. मस्त असं खूप सगळ्यांनाच खूप भुका लागलेल्या होत्या, कारण की कोणी सकाळी जेवलेलं नव्हतं. इथे मुलं पण जेवत होती आणि मस्तपैकी असं जेवण वगैरे झालं आणि मस्त आम्ही असा ताव मारला सगळ्यांनी जेवणावरती. असं शेतामध्ये खूप भारी वाटत होतं बरं. झाडाखाली जायचं, मस्तपैकी असं बसलो आणि जेवलो मस्त. आणि बघा तुम्ही आम्ही इथे छानपैकी जेवण वगैरे झाले आमचे आणि नंतर आम्ही म्हटलं काय करावं. चला म्हटलं एक आपण छोटीशी रील्स काढूया. इथे आम्ही अशा एक दोन दोन तीन रील्स काढलेल्या आहे. इथे एक छोटंसं बोराचं झाड दिसलं आणि लगेच मी तिथे बोरं घ्यायला गेले. तुम्ही बघू शकता. मला माझ्या लहानपणीचीच आठवण आली की मस्त शेतात जायचं, आईसोबत बोरं खायचे. ते फोटोज वगैरे काढले झाडाखाली आणि लगेच आम्ही परत जायला निघालो. मी नक्की तुम्हाला रील शेअर करेल आम्ही कुठली रील्स काढली ते, आणि कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा होता आमचा छोटासा खाटू श्याम मंदिर संभाजीनगर येथील ट्रिप व्लॉग. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि लाईक पण करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर असं भरभरून प्रेम करा. जय खाटू श्याम महाराज की बाबा की जय हो.